सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना. मी पूनम. मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की नवरात्रीचे उपवास म्हणजेच नवरत्न कसं करायचं. नवरत्न हे कोणत्या कोणत्या प्रकारे केलं जातं, म्हणजेच 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवस किंवा 9 दिवस कधी करायचं असतं, कसं करायचं असतं, त्याचे नियम काय असतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही अजिबात विसरू नका. तर यावेळी नवरात्रीचा प्रारंभ 22 सप्टेंबर 2025ला होतोय आणि नवरात्री 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे. या 9 दिवसात आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची मनोभावे सेवा करत असतो. 9 दिवस 9 रूपांची सेवा केली जाते आणि माता भगवतीला, दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचं काम आपण करत असतो. यावेळी खूप लोक नवरत्न पकडत असतात. नवरत्न म्हणजे काय की नवरात्रीचे उपवास, ज्याला आपण व्रत म्हणत असतो. तर काही ठिकाणी हे व्रत 1 दिवस केलं जातं, काही ठिकाणी 2 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, 7 दिवस किंवा 9 दिवस. तुम्हाला ज्या पद्धतीनं शक्य आहे त्या पद्धतीनं हा उपवास तुम्ही करू शकता. आमच्याकडे 9 दिवसाचं हे व्रत केलं जातं. त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त फलाहारच करायचा असतो, तोही फक्त 2 वेळेला, सकाळी आणि संध्याकाळी. या उपवासाला तुम्ही तिखट किंवा मीठ खाऊ शकत नाही. जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता, असंही काही कुठल्या गोष्टीचं बंधन नाहीये. जर तुम्हाला फक्त फळाहार करून हा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही साबुदाणा वरही खाऊ शकता. काही ठिकाणी हा उपवास एक वेळ जेवूनही केला जातो, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास पकडायचा आणि संध्याकाळी एक वेळ जेवण करायचं. असं 9 दिवस एकावळं म्हणतात आपल्याकडे. असं तुम्ही 9 दिवस एकावळंही करू शकता. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो, ज्या दिवशी आपल्या घरी देवी येत असते, त्या दिवशी घट बसवे तोपर्यंत चहा पाणी काहीही घ्यायचं नाही. ज्यावेळी आपण घट बसवतो, घरात घटाची स्थापना करतो, त्याच्यानंतर तुम्ही चहा किंवा पाणी, दूध जे काही आहात ते घेऊ शकता. तो पूर्ण दिवस उपवास करायचा. पूर्ण रात्रीही काहीही खायचं नाही. रात्रीही एखादं फळ खाऊ शकता किंवा दूध घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उपवास सोडू शकता आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण घट विसर्जन करणार असतो, त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा हा उपवास पकडायचा. आदला पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण घट उठवतो त्याच्यानंतर जो घटाला आपण पोळ्यांचा, पुरणपोळीचा नैवेद्य केलेला असतो, तो नैवेद्य दाखवल्यानंतर आपण देवीचं उष्टावळं म्हणजे धपाटाचा जो नैवेद्य आदल्या दिवशी केलेला असतो, तो नैवेद्य खाऊन आपण हा उपवास सोडू शकतो. असं 2 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 9 दिवस तुम्हाला ज्या पद्धतीनं शक्य वाटेल, ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपं वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीचे हे उपवास हे करू शकता. तुमच्याकडं ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी सांगितलं ही पद्धत केलीच पाहिजे असं नाही, पण या 2-3 पद्धती आमच्या इकडे तर करतात. 2 दिवस एकावळं किंवा 9 दिवस या पद्धतीने आमच्याकडे उपवास केला जातो. ज्यांना शक्य नाही ते साबुदाणा किंवा वरई खात असतात. ज्यांना शक्यच होत नाही ती लोक सगळ्या गोष्टी खाऊन उपवास पकडतात आणि ज्यांना जमतं ती लोक फळाहार करून उपवास करतात. कुठलाही देव म्हणत नाही की तुम्ही निराहार राहिलात आणि माझी सेवा केली तरच मी तुम्हाला प्रसन्न होईन किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या मनासारखं होईल, असं काहीही नसतं. या 9 दिवसात देवी तत्व हे पृथ्वीवर जागृत स्वरूपात असतं. त्यामुळं मनोभावे तुम्ही अगदी देवीला प्रार्थना केलीत, अगदी साधा शुद्ध शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी तुम्ही देवीची मनापासून पूजा केलीत तरी ती देवीपर्यंत पोहोचत असते. फक्त ज्यांनी हे नवरात्रीचं व्रत केलंय त्यांच्यासाठी काही नियम हे बंधनकारक आहेत. ते नियम त्यांनी पाळून हे नवरात्रीचं नवरत्न केलं तरच त्याचं फळ त्यांना मिळू शकतं. तर हे 9 नियम कोणते, चला आता बघूयात. तर त्यासाठीचा पहिला नियम की नवरात्रीच्या अगोदर म्हणजे घटस्थापनेच्या अगोदर आपण पूर्ण घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा करतो त्या ठिकाणची जागा आणि पूर्ण घर हे स्वच्छ असायला हवं. दररोज स्वच्छ पाण्याने अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे नेसायची आणि मगच देवाची पूजा करून घ्यायची. जर नवरात्रीला तुम्ही एखादा पूजापाठ करत असाल
दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा दुर्गा चालीसा जर म्हणत असाल, तर त्याच्यामध्ये मंत्र उच्चारण करताना संस्कृत शब्द येतात, तर ते चुकीचे उच्चारले जाऊ नयेत याची मनोमन काळजी घ्यायची आहे. पुढचा नियम की दुपारच्या टायमिंगला झोपायचं नाही. कसं असतं, 9 दिवसाचे उपवास आपण केलेले असतात आणि एकतर पोटात काहीही नसतं. सकाळ संध्याकाळ अवेळी झोपेमुळे ॲसिडिटी होऊ शकते आणि आपली तब्येत बिघडू शकते. तर हे व्रत केलेल्याचं आपल्याला काहीच फळ मिळणार नाही. जर आपण अशक्त असू, आपण देवाची पूजाच करू शकत नसेल, तर याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे शक्यतो दुपारची झोप टाळा. त्याच्यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्त्वाचा नियम की यावेळी नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य असतं किंवा तुम्ही घरात ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलंच पाहिजे. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. नंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे या उपवासात तुम्ही गोड खाऊ शकता. तुम्ही मीठ किंवा तिखट खायचं नाही. जर तुमच्याकडे खात असतील साबुदाणा किंवा वरई तुम्ही खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये तुम्ही सेंधव मीठ असेल तर त्याचा वापर करा. त्याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल, दुर्गा चालीसा वाचत असाल, तर ते पाठ वाचण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. तर त्या नियमांची मनापासून पालन करा. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे या 9 दिवसात तुम्ही दाढी करू नका, नखे काढू नका किंवा केस कापू नका. हे खूप महत्त्वाचे नियम आहेत, जे या नवरात्रीच्या दिवसात 9 दिवसाचं व्रत जे कोणी करतं त्यांना पाळले गेलेच पाहिजेत. जर हे नियम तुम्ही पाळून अगदी मनोभावे साध्या पद्धतीने जरी पूजा केली, तर ती देवीपर्यंत पोहोचणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.